नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। जप्त केलेल्या बेकायदा वाळू साठ्यांना अधिकृत ठरवून संगणमताने त्याची विल्हेवाट लावणाऱ्या तहसीलदारासह अन्य अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा उंबरा गाठला आहे। याबाबत आवश्यक असलेले सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आजर्व तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। त्यावर आता काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। याबाबत विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी लोकसंदेश न्यूजला सविस्तर माहिती दिली। त्यानुसार प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी पिठारावरील खंदरमाळ येथील 5 ते 6 बेकायदा वाळूसाठ्यांवर कारवाई करत ते जप्त केले आहेत। त्यानुसार ज्यांच्या जमिनीमध्ये सदरचे वाळूसाठे करण्यात आले होते त्यांना दंडात्मक कारवाई का करू नये अशा स्वरूपाच्या नोटीसही त्यांनी बजावून खुलासा मागण्यात आला आहे। त्यापैकी सुभाष बागुजी डोंगरे राहणार जांबूत यांचा खुलासा वगळता अन्य सर्व लोकांचे डावे फेटाळण्यात व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी नांदूर खंदरमाळ जांबूत येथे काही वाळू साठे जप्त केले। त्यामध्ये काही लोकांचे खुलासे अमान्य करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली। एक जणाला क्लीन चिट दिली। क्लीन चिट देताना त्यांनी सादर केलेले महसुलाचे पावत्या या बनावट आहेत की खऱ्या आहेत याची पडताळणी तत्कालीन तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांनी केली नाही। त्यामध्ये माहिती अधिकारात माहिती मागून पडताळणी केली असता सर्वच्या सर्व पावत्या बनावट आहेत। यामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल या अधिकाऱ्यांनी संगनमताने बुडवलेला आहे। ती चौकशी व्हावी, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करणार आहे।